नमस्कार, मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक। सर, एकंदरीत जी मालाची जी आत्ताची जी परिस्थिती आहे, मीडियम मालाला मार्केटमध्ये खूप प्रचंड पद्धतीने मागणी आहे आणि मीडियम मालाची जी मागणी आहे, व्यापारी पण खूप मीडियम माल मागतायत आणि एक अर्थात जे आहे, बरेच लोकांनी अफवा उठवली की मार्केट डाऊन झालं। ऍक्च्युअली मार्केट डाऊन नाही आहे। मार्केट जे आहे, चांगल्या मालाला चांगल्याच पद्धतीने रेट आहेत। मी आज तुम्हाला माझ्याकडे एक माल आलेला आहे, कशा पद्धतीने विकले गेलेले आहे मी तुम्हाला एक प्रामाणिक पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा मी एक प्रयत्न करतोय। आपल्याकडे एक लॉट आलेला आहे। हा माल जो आहे, याच्यामध्ये जी साईज आहे 50 ग्राम पासून 60-70 ग्राम, 80 ग्राम, 100 ग्राम, बरोबर आहे। वरचा 100 ग्रामचा आहे सर, बरोबर आहे। हा सर्व मिक्स मध्ये माल आहे सर। हे बघा, तुम्ही बघू शकता, हा पूर्ण मिक्स मध्ये माल आहे। हा अल्फा फ्रूटने माल विकलेला आहे, 46 रुपयाने माल विकलाय, तुम्ही बघू शकता, बरोबर आहे। त्याच्यानंतर या पुढे त्यानंतर आपल्याकडे हा सुद्धा एक खूप मोठा प्रचंड मोठा लॉट आहे। याच्यामध्ये जी साईज आहे, टिपिंग क्वालिटी, ग्लिजिंग, शायनिंग वगैरे खूप छान पद्धतीने आहे। हा जो माल आहे 100, 125, 150, 160, 170 ग्राम पर्यंत माल आहे। मी जी साईज सांगतोय, बरोबर आहे, वजन बरोबर आहे ना। बरेच मला कमेंट येतात की की तुम्ही माल मोठा असता आणि छोटा दाखवतात, असं काही नसतं। जे समोर आहे, जे दिसतं तेच आम्ही विकत असतो। हा माल विकलेला आहे अल्फा फ्रूटने 65 रुपयाने विकलेला आहे। मी तुम्हाला मगाशी बोललो ना, हे मागच्या आठवड्यामध्ये हेच माल 50-55 रुपये विकले जात होते। हा माल कमीत कमी माझ्या हिशोबाने 10 रुपये 15 रुपये किलोने हा माल वाढलेला आहे, तुम्हाला फरक जाणवतो। त्यानंतर हा जो माल आहे, मागच्या आठवड्यामध्ये हा माल विकत होता 55-60 रुपये, 61 रुपयाने माल विकत होता। मालाची टिपिंग क्वालिटी, ग्लिजिंग एकदम छान पद्धतीने आहे, तुम्ही बघू शकता, एकदम सुपर माल आहे। हा माल विकलेला अल्फा फ्रूटने 76 रुपयाने। मागच्या वेळेस हा माल 60-65 रुपये, म्हणजे याचा सुद्धा 10 रुपयाने उच्चांक गाठलेला आहे। त्यानंतर हा जो माल आहे, हा माल विकत होता 70-75 रुपये मागच्या आठवड्यामध्ये। जे माझे व्हिडिओ बघतायत, मी त्यांच्यासाठी 100% आमचा प्रयत्न अल्फा फ्रूटचा प्रामाणिक की चांगल्या पद्धतीने आपण रेट देण्याचा आपण प्रयत्न करतोय। हा माल मागच्या आठवड्यामध्ये 60, 65, 70, 75 रुपये विकले जात होता। याच्यात सुद्धा जास्त नाही, मोठ्या मालामध्ये 5 ते 7 रुपयाचं करंट आहे। हा माल विकलेला अल्फा फ्रूटने 85 रुपयाने माल विकलेला आहे। त्यानंतर आपल्याकडे मी आज मुद्दाम दाखवतो, मी काय व्हीआयपी व्हिडिओ ने दाखवत। हा जो माल आहे 300, 350, 400 ग्रामचा माल आहे, 400 ग्रामचा माल आहे। एक अल्फा फ्रूटने एक छोटासा प्रयत्न केलेला आहे 100 रुपयाने। एक मगाशी मी सांगितल्या पद्धतीने आपल्याकडे ज्यांचा माल विकलेला आहे, आपल्याकडे शेतकरी आहेत। सर्वात प्रथम माझ्याकडे एक आज पहिलीच वेळेस आलेले शेतकरी आहेत आणि माल कसा विकलाय, आजचं मार्केटचं कामकाज कसं आहे, त्यांना भरपूर शंका होती, पण माल कशा पद्धतीने विकलं गेलाय, कामकाज कसं आहे अल्फा फ्रूटचं, हे बघा। आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहे, 100% आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याला चांगला रेट मिळावा। सर, नाव सांगा तुमचं? भाऊसाहेब त्रिंबक जावळे, राहणार चांदा, तालुका नेवासा। या ठिकाणी मला थोडी शंका येत होती, पण का मागच्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही नाशिकला डाळिंब घेऊन यायचो, पण तिथं मेथड अशी होती का लिलाव झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने, व्यापाऱ्यांनी माल घेतल्यानंतर त्यांच्या तो गाळ्यावर नेऊन टाकायचा, मग त्यांनी तिथं पंचर वजन कमी करा। पण या ठिकाणी एवढा भारी अनुभव आला आम्हाला की आमचा माल खाली झाल्यानंतर सॉल्टिंग केल्यानंतर लगेच त्यांनी वजन केलं आणि अपेक्षेपेक्षा जास्त, म्हणजे रेट आपल्याला समाधानकारक आला, अपेक्षापेक्षा जास्त आम्हाला रेट मिळाला। हे बघा, हे चांद्यावरून आलेले आहेत, हे वाशी मार्केट सर्वीकडे फिरलेले शेतकरी आज माझ्याकडे पहिलीच वेळेस आलेले आहे। आमचाही प्रयत्न आहे की चांगल्या शेतकरीचं समाधान व्हावं, चांगला रेट मिळावा। त्यानंतर माझ्याकडे परत एक शेतकरी, सर नाव सांगा तुमचं? माझं नाव ज्ञानेश्वर रामदास नवले, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका नेवासा। इथं मी आलेलो आहे, आता माझी 4थी खेप आहे इथं। म्हणजे सगळं चांगलं पट्टी लागली मला इथं, पट्टी चांगली लागली। म्हणजे अर्थात माझा सांगण्याचा सर्वात हेतू असा आहे की जे माझे व्हिडिओ बघतायत, एक तुमचा जो विश्वास आहे, एक वेळेस 100% अल्फा फ्रूटला तुम्ही चान्स द्या। आम्ही 100% आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ।